उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सांगोला दौरा दुपारी 2 वाजता सांगोला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे करणार लोकार्पण। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 650 खासगी रुग्णालयांना बजावली नोटीस, अनामत रकमेची मागणी न करण्याचे महापालिकेचे निर्देश। पुण्यात वर्षभरात 70 मातांचा मृत्यू, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची आकडेवारी, दारिद्र्य रेषेवरील महिलांचे प्रमाण जास्त। पुणे शहरातील पोलीस ठाण्यांच्या आवारातील 962 बेवारस वाहनांचा लिलाव, यामुळे पोलीस ठाण्यांचे आवार चकाचक होण्यास मदत। सोलापुरातील कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकामाच्या प्रकरणात प्रशासनाचे स्पष्टीकरण, सुरक्षेसह नियमात राहून खोदकाम केल्याचा जेल प्रशासनाचा दावा। डॉक्टरकडून 5 लाखांच्या खंडणीची मागणी, खासगी चित्रफित व्हायरल करण्याची दिली धमकी, वडाळा टीटी पोलिसांनी आरोपीला केली अटक। नाशिकमध्ये पतीने केली पत्नीची गळा दाबून हत्या, पत्नीच्या हत्येनंतर स्वतः घेतला गळफास, मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहित संपवलं जीवन। नाईट क्लबचे छत कोसळून 113 जणांचा मृत्यू, मृतात काही दिग्गज खेळाडूंचाही समावेश, सॅन्टो डोमिंगोमधील घटना। आयात शुल्काचे परिणाम अद्याप अस्पष्ट, एस जयशंकर यांचा सावध पवित्रा, भारत अमेरिका व्यापार करारासाठी प्रयत्न। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।